अत्याचारग्रस्त कुटुंबांसाठी मोठा दिलासा. राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय. 960 कुटुंबांना मिळणार आर्थिक आधार. अनुसूचित जाती आणि जमातींवरील अत्याचारग्रस्त कुटुंबांसाठी राज्य सरकारने अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या कुटुंबांना आता थेट शासकीय नोकरीचा आधार मिळणार आहे. अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 अंतर्गत पीडित कुटुंबांच्या पात्र वारसांना शासकीय सेवेत सामावून घेण्याची प्रक्रिया आता वेगाने राबवली जात आहे. राज्यभरातील तब्बल 960 प्रकरणांचा आढावा घेऊन त्यातील पात्र लाभार्थ्यांना नोकरी देण्याचा निर्णय अंमलात आणण्यात येत आहे. यापैकी पहिल्या टप्प्यात 98 लाभार्थ्यांना नियुक्ती देण्यास सुरुवात झाली आहे. महाड येथे आयोजित विशेष कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात नियुक्तीपत्राचे वितरण करण्यात आले. हा कार्यक्रम ऐतिहासिक 14 तळे सत्याग्रह दिनाच्या पार्श्वभूमीवर पार पडला, ज्यामुळे या निर्णयाला अधिक सामाजिक आणि ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाला आहे. याआधी अत्याचारग्रस्त कुटुंबातील वारसांना नोकरी देण्याचा निर्णय होता, मात्र स्पष्ट मार्गदर्शन तत्वांचा अभाव, प्रशासकीय अडचणी आणि प्रलंबित फाईल यामुळे अनेक प्रकरणे वर्षानुवर्षे रखडली होती. परिणामी पीडित कुटुंबांना आर्थिक आधार मिळण्यास मोठ्या अडचणी निर्माण झाल्या होत्या. ही परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने सर्व प्रकरणांचा विशेष आढावा घेतला आणि पात्रतेनुसार नोकरी देण्याचा निर्णय घेतला. सामाजिक न्याय विभागामार्फत प्रक्रिया सुरू केली आणि नियुक्ती प्रक्रिया गतिमान केली. या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या कुटुंबांना दिलासा, आर्थिक स्थैर्य मिळण्यास मदत आणि सामाजिक न्याय व्यवस्थेला बळकटी मिळणार आहे. फक्त महाडपुरतच नाही तर राज्यातील विविध जिल्ह्यांमध्येही पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत आणि स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून नियुक्तीपत्रांचे वितरण सुरू करण्यात आले आहे. या निर्णयाला सामाजिक क्षेत्रातून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून अत्याचारग्रस्त कुटुंबांना न्याय देण्याच्या दिशेने हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. एकीकडे सामाजिक न्यायाचा प्रश्न तर दुसरीकडे आर्थिक स्थैर्याचा आधार, या दोन्ही गोष्टी साध्य करणारा हा निर्णय ठरतोय. उर्वरित प्रकरणांनाही लवकरच गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. दरम्यान तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि इंडिया लीडरला आजच फॉलो करा.